नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर मागील 2-3 दिवसापासून आपला व्हिडिओ आला नाही युट्यूबवर. निश्चित आजचा व्हिडिओ सुद्धा त्या ठिकाणी चांगला असणार आहे. चला तर आपला जो चॅप्टर चालू होता त्या चॅप्टरचं नाव आहे वर्क अँड एनर्जी. काय नाव आहे? वर्क अँड एनर्जी. हा चॅप्टर आपला त्या ठिकाणी चालू आहे. या चॅप्टर मधला पॉइंट आजचा पॉइंट आहे एनर्जी. काय पॉइंट आहे? एनर्जी. आतापर्यंत आपण ह्या चॅप्टर मध्ये शिकलोय काय? तर त्या आतापर्यंत आपण वर्क पर्यंत शिकलोय. वर्क काय असतं, वर्क म्हणजे काय हे आपण याच्या अगोदर बघितले. ठीक आहे. मग वर्क म्हणजे काय, तर कार्य आपल्याला मराठी अर्थ माहितच आहे, परंतु वर्कचा फॉर्म्युला काय आहे, त्याचबरोबर त्या ठिकाणी वर्कचं एसआय युनिट काय आहे, सीजीएस युनिट काय आहे, हे सगळं आपण त्या ठिकाणी बघितलं. त्याचबरोबर त्या ठिकाणी वर्कच्या बद्दल झिरो वर्क काय, त्याचबरोबर त्या ठिकाणी पॉझिटिव्ह वर्क डन काय, आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी काय तर निगेटिव्ह वर्क डन काय आहे याच्याबद्दल सुद्धा आपण चर्चा केली आहे. ठीक आहे. तर मग आपण त्या ठिकाणी मला सांगा आता की जे काही झिरो वर्क डन असणार आहे, प्रश्न मी एक प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी वर्क डन वरती विचारणार आहे. त्या प्रश्नाचं उत्तर सगळ्यांना द्यायचं आहे. तर तुम्ही सगळेजण रेडी आहात का? येस. ठीक आहे. नाही बरं ठीक आहे. तर मी बघतो विचारून. तर मला सांगा की जर आपल्याला पॉझिटिव्ह वर्क डन घडून आणायचं असेल तर थिटा किती घ्यावा लागेल? झिरो. पॉझिटिव्ह वर्क डन करतात थिटा किती घ्यावा लागेल? झिरो थिटा घ्यावा लागेल. जर समजा पुन्हा एक प्रश्न आहे, जर निगेटिव्ह वर्क डन जर करायचं असेल तर थिटा किती घ्यावा लागेल? 180. नंतर जर समजा आपल्याला त्या ठिकाणी जो काही वर्क डन आहे तर वर्क डन आपल्याला कोणतं घ्यायचं आहे, तर निगेटिव्ह वर्क डन घ्यायचं. निगेटिव्ह काय घ्यायचंय? निगेटिव्ह वर्क डन. तेव्हा त्या ठिकाणी थिटा किती घ्यायचा आहे? 180. ठीक आहे. तुझं क्वेश्चन रिपीट त्या ठिकाणी केला. ठीक आहे, समजलं. तर आजचा जो आपण रिपीट केलेला टॉपिक होता किंवा याच्या अगोदर घेतलेला टॉपिक होता तो म्हणजे वर्क. याच्याबद्दल आपण त्या ठिकाणी प्रश्न सुद्धा विचारले. तुमचा हा पॉइंट त्या नक्कीच त्या ठिकाणी काय झालाय, क्लिअर झालाय. आता आज जो बघायचा त्याचं नाव काय? एनर्जी. काय नाव आहे? एनर्जी. मग एनर्जी म्हणजे काय, तर त्याला आपण ऊर्जा म्हणतो. काय म्हणतो? ऊर्जा. काय म्हणतो रे? ऊर्जा. पहिला अगोदर नीट बसा, तुम्ही खाली बसा. हा ठीक आहे. तर आता आपल्याला बघायचं काय, एनर्जी बघायचं, त्याला आपण काय म्हणतो? ऊर्जा म्हणतो. ठीक आहे. मग कुठलंही काम करण्याकरता काय लागते? एनर्जी लागते. मग कुठलंही काम, ठीक आहे, मग अभ्यास असेल, मग फुटबॉल खेळणं असेल, मग त्या ठिकाणी काही जर आपल्याला करायचं असेल तर काय लागते रे? एनर्जी लागते. आणि मग ती एनर्जी मी तुम्हाला चॅप्टर सुरू होण्याच्या अगोदर सांगितलं होतं की जी एनर्जी आहे ती एनर्जी आपण घेतो कुठनं? अन्नातून घेतो, फूड मधनं घेतो, किंवा जे काही न्यूट्रिएंट वगैरे आहे त्याच्यातून आपण त्या ठिकाणी एनर्जी घेत असतो. मग ठीक आहे. तर ही एनर्जी नेमकी काय आहे, त्या एनर्जीचा त्या ठिकाणी फॉर्म्युला त्या ठिकाणी कसा येतो, किंवा याचा युनिट त्या ठिकाणी काय आहे हे आपल्याला त्या ठिकाणी बघायचं आहे. मग एनर्जी म्हणजे फक्त एकच एनर्जी आहे का, एकच ऊर्जा आहे का? नाही. तर त्या ठिकाणी जे काही कायनेटिक एनर्जी आहे किंवा त्या ठिकाणी आपण पोटेन्शियल एनर्जी आहे हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. नंतर मग आपण त्या ठिकाणी एनर्जीचं एक्सप्रेशन बघणार आहोत, ते नंतरच्या व्हिडिओ मध्ये त्या ठिकाणी असणार आहे. पण आज काय बघायची फक्त आपल्याला एनर्जी. काय बघायचंय? एनर्जी. मग एनर्जी म्हणजे काय? ऊर्जा. मी तर मराठीमध्ये पण तुम्हाला लिहून दिलं की एनर्जी म्हणजे काय? ऊर्जा. मग बघा आता एनर्जी आपला अगोदर सर्वात प्रथम काय दिलं? डेफिनेशन. काय दिलेली आहे? डेफिनेशन दिलेली आहे. मग त्या अगोदर आपण डेफिनेशन समजून घेऊया. तर लक्ष द्या सगळेजण इकडे की द कॅपॅसिटी ऑफ अ बॉडी टू परफॉर्म अ वर्क इज कॉल्ड इट्स एनर्जी. बघा काय सांगितलं? द कॅपॅसिटी ऑफ अ बॉडी टू परफॉर्म अ वर्क इज कॉल्ड इट्स एनर्जी. एखाद्या वस्तूची एखाद्याला आपण एनर्जी नेमकं कशाला म्हणायचं? एनर्जी म्हणजे नेमकं काय आहे? तर बघा द कॅपॅसिटी ऑफ अ बॉडी, एखादी विशिष्ट वस्तू आहे, एखादी विशिष्ट वस्तू, आणि त्या विशिष्ट वस्तूची काय, तर काम करण्याची क्षमता. काय करण्याची क्षमता? एखादी वस्तू आहे आणि एखाद्या वस्तूची काम करण्याची जी काही क्षमता आहे त्याला आपण काय म्हणतो? तर त्या ठिकाणी एनर्जी म्हणतो. समजलं का? ठीक आहे. त्याला ती झाली एनर्जीची डिफिनेशन. समजलं का? ही एनर्जी डिफिनेशन त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारे निश्चितपणे कळली असेल. नंतर बघा मग ही जी काही एनर्जी आहे याच एनर्जी त्या ठिकाणी युनिट काय, तर मग बघा द युनिट्स ऑफ वर्क इज द एनर्जी आर द सेम. मग जर आपण बघितलं ह्या एनर्जीचं जे काही युनिट आहे तर ते काय आहे? द युनिट्स ऑफ वर्क इज द एनर्जी आर द सेम. म्हणजे त्या ठिकाणी जी काही वर्क असणार आहे किंवा त्या ठिकाणी एनर्जी असणार आहे त्याचं युनिट त्या ठिकाणी त्याला दिलेलं आहे, तर सेम त्या ठिकाणी दिलेलं आहे. ठीक आहे. नंतर बघा द युनिट्स इन अ एसआय सिस्टीम इज जूल. जर आपण ह्याच एनर्जीचं युनिट जर बघितलं,
याच एनर्जीचं आपण काय बघितलं आता युनिट. युनिट जर बघितलं असेल तर युनिट काय येतं तर त्या ठिकाणी जूल येतं. काय येतं जूल. ठीक आहे. आपण आता याच्या संदर्भात जूलच्या संदर्भात आपण मागच्या व्हिडिओ मध्ये चर्चा केली आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी जूल काय आहे अर्ग काय आहे हे सगळं आपण त्या ठिकाणी बघितलंय. याचा फॉर्म्युला त्या ठिकाणी आपण डिटेल त्या ठिकाणी सोहम बघितलेला आहे. मग आता बघायचं आपल्याला इन ए सीजीएस सिस्टीम इज अर्ग. जर आपल्याला ह्याच एनर्जीचं जर त्या ठिकाणी काय बघायचं असेल युनिट जर बघायचं असेल युनिट तर त्या सीजीएस सिस्टीम मध्ये काय आहे आपल्याला ठीक आहे. ह्याच एनर्जीचं जे काही एसआय सिस्टीम मध्ये युनिट आहे ते काय आहे रे जूल. जूल आहे. काय आहे जूल. ठीक आहे. नंतर आता हा झाला त्या ठिकाणी कशाचा पॉइंट तर एनर्जीचा पॉइंट. ठीक आहे. समजलं मला एनर्जी काय. ठीक आहे. पण ह्या एनर्जीवरती मी तुम्हाला फास्टपणे एक प्रश्न विचारतो. मला सांगा की एनर्जी जी आहे तर एनर्जीचं जे काही युनिट आहे तर ते किती एनर्जीचं जे युनिट आहे ते काय आहे. प्रश्न असा आहे की एसआय सिस्टीम मधला एनर्जीचं युनिट काय जूल. काय आहे जूल. ठीक आहे. आणि त्याबरोबर त्या ठिकाणी जर सीजीएस सिस्टीम मध्ये कशामध्ये सीजीएस सिस्टीम मध्ये एनर्जीचं जे काही हे आहे काय आहे युनिट आहे युनिट सीजीएस सिस्टीम मधलं एनर्जीचं युनिट काय अर्ग आहे. राईट. ठीक आहे. समजलं तुम्हाला आता. ठीक आहे. एनर्जी तुमचा क्लिअर झाला. ठीक आहे. नंतर आता समोर आपण बघूया कोण कायनेटिक एनर्जी. काय बघायचं कायनेटिक एनर्जी. आता कायनेटिक एनर्जी म्हणजे काय रे आता ऊर्जा सुद्धा त्या ठिकाणी दोन असतात. एक असते पोटेन्शियल एनर्जी आणि दुसरी असते कायनेटिक एनर्जी. आता पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय ज्या ठिकाणी एनर्जी किंवा ज्या ठिकाणी ऊर्जा साठवून ठेवली जाते त्याला आपण पोटेन्शियल एनर्जी म्हणतो. पण आता आपण ती बघायची का सध्याच नाही ती नंतर आहे. अगोदर आपण त्या ठिकाणी चर्चा करणार आहोत कायनेटिक एनर्जीवर. कशावरती कायनेटिक एनर्जी किंवा कायनेटिक एनर्जी नेमकी काय आहे. ठीक आहे. त्याला आपण गतिज ऊर्जा असं म्हणतो. मग बघा आता इथे अगोदर त्या कायनेटिक एनर्जी डेफिनेशन दिलेली आहे. त्या डेफिनेशन वरती आपण सगळ्यात अगोदर चर्चा करूया. मग डेफिनेशन काय सांगते द एनर्जी which an object has because of its motion is called the kinetic energy. आता जी कायनेटिक एनर्जी बघा काय सांगितलं ते एनर्जी विच अन ऑब्जेक्ट म्हणजे एखाद्या विशिष्ट ऑब्जेक्टची ऊर्जा एनर्जी हॅज बिकॉज ऑफ इट्स मोशन. परंतु ती जी वस्तू आहे ना ती वस्तू कशामध्ये पाहिजे आपल्याला मोशन मध्ये. जर ती मोशन मध्ये नसेल तर याचा अर्थ ती त्या ठिकाणी कोणती एनर्जी होऊ शकणार नाही कायनेटिक एनर्जी होऊ शकणार नाही. मग ती जी विशिष्ट वस्तू असणार आहे ती विशिष्ट वस्तू आपल्याला कशामध्ये पाहिजे तर मोशन मध्ये असणं खूप गरजेचं आहे. आणि मग जर समजा एखादी वस्तू जर त्या ठिकाणी मोशन मध्ये असेल तर काय होतं तेव्हा आपल्याला काय म्हणता येईल कायनेटिक एनर्जी असं म्हणता येईल. समजलं का. पुन्हा एकदा रिपीट करतो बघा द एनर्जी विच अन ऑब्जेक्ट हॅज बिकॉज ऑफ इट्स मोशन. अशी जी वस्तू ठीक आहे की ती वस्तू म्हणजे अशी जी एनर्जी की जर समजा की तिच्यामध्ये काय घडतं की जी एखादी विशिष्ट वस्तू असणार आहे ज्या एनर्जी मध्ये अशी एखादी विशिष्ट वस्तू असणार आहे की ती वस्तू कशात असेल रे मोशन मध्ये. कशामध्ये असेल मोशन मध्ये गतीमध्ये जर असेल तर तेव्हा त्या एनर्जीला काय म्हणतो रे आपण कायनेटिक एनर्जी असं आपण त्याला म्हणतो. समजलं. मग आता ह्याच कायनेटिक एनर्जीचा त्या ठिकाणी काय सांगितलं पुढं तर फॉर्म्युला दिला आपल्याला कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू वर्क डन ऑफ द ऑब्जेक्ट. काय सांगितलं फॉर्म्युला लक्ष द्या इकडे की कायनेटिक एनर्जी बरोबर काय करायचंय वर्क डन ऑफ द ऑब्जेक्ट. कायनेटिक एनर्जी म्हणजे काय त्या ठिकाणी आपल्या डेफिनेशन मध्ये त्यांनी सांगितलं त्या ठिकाणी की वर्क डन ऑफ द ऑब्जेक्ट विशिष्ट वस्तूचं जे काही पूर्णपणे वर्क होईल तेव्हा त्याला आपल्याला कायनेटिक एनर्जी असं म्हणता येईल. परंतु मग ती कायनेटिक एनर्जी आपण त्याला त्या ठिकाणी ती वस्तू सुद्धा मोशन मध्ये असणं खूप गरजेचं आहे. जेव्हा ती मोशन मध्ये असेल तेव्हा त्या ठिकाणी वर्क डन झालं असं सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी एनर्जी मध्ये म्हणता येईल. कोणत्या एनर्जी मध्ये कायनेटिक एनर्जी. मग त्या ठिकाणी ह्याच कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला त्या ठिकाणी काय येतो के फॉर कायनेटिक फॉर के येतो एनर्जी फॉर काय घ्यायचं ई घ्यायचं म्हणजे के डॉट ई. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू वर्क डन ऑफ द ऑब्जेक्ट फोर्स इनटू यस म्हणजे काय डिस्प्लेसमेंट. कळलं का. म्हणजे कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. हा त्या ठिकाणी आपल्याला फॉर्म्युला आपण त्या ठिकाणी कायनेटिक एनर्जीचा काढला. ठीक आहे. म्हणजे त्या ठिकाणी हा फॉर्म्युला त्या ठिकाणी कायनेटिक एनर्जीचा आहे. काय सांगितलं फॉर्म्युल्यामध्ये की कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू वर्क डन ऑफ द ऑब्जेक्ट. जर समजा एखाद्या विशिष्ट वस्तूचं वर्क डन जर होत असेल तर त्या ठिकाणी वर्क डन करण्याकरता काय लागतं आपल्याला फोर्स लागतो. आणि ज्या अर्थी आपण त्या वस्तूला जर त्या ठिकाणी काय लावला फोर्स लावला असेल कुठे तर त्याला त्या वस्तूला हलवलं असेल तर ती वस्तू काय होते डिस्प्लेस होते. आणि म्हणून आपण याच्या अगोदर शिकलोय काय की एस इज इक्वल टू काय रे डिस्प्लेसमेंट. बरोबर आहे. म्हणून एस जो आहे
तर यस आपण नोट करतो कशाने डिस्प्लेसमेंटने नोट त्या ठिकाणी करतो म्हणून त्या ठिकाणी आपला फॉर्म्युला रेडी होतो कोणता की कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट समजलं का ठीक आहे काय फॉर्म्युला कायनेटिक एनर्जीचा K डॉट ई त्याला तुम्ही डायरेक्ट काय त्याला डायरेक्ट तुम्ही काय म्हणता कायनेटिक एनर्जी त्याला डायरेक्ट म्हणा काय कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट ठीक आहे समजलं तुम्हाला आजचा टॉपिक नक्कीच तुम्हाला आजचा टॉपिक त्या ठिकाणी समजला असेल ठीक आहे तर तुम्हाला ह्या पॉईंटचा जर तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर नक्कीच तुम्ही स्क्रीनशॉट घ्या 2 मिनिटात चला तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ह्या टॉपिकचा स्क्रीनशॉट काढला असेल नक्कीच तुम्हाला हे पॉईंट तुम्हाला तुमच्या एक्झाममध्ये सुद्धा कामा येतील किंवा लक्षात ठेवण्याकरता सुद्धा हे पॉईंट खूप इझी आहेत सोपे आहेत ठीक आहे नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत त्या ठिकाणी मित्रांपर्यंत तुम्हाला पाठवायचा आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि एवढंच नव्हे तर बेल आयकॉन दाबायला विसरायचं नाही की जेणेकरून सगळ्यात अगोदर व्हिडिओ हा तुमचा असणार आहे ठीक आहे धन्यवाद भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये